खूप आनंद वाटतोय की मी माझ्या आई वडिलांना घेऊन विधान भवन मध्ये आली आहे आणि राज्यसभा सदस्यत्वाचं प्रमाणपत्र आज मी त्यांच्या सोबत घेतलं. माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते तरुण तत्पर आणि तडफदार खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार मानू इच्छिते. शिवसेनेचे सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व आमदार ज्यांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं, सर्व सन्माननीय खासदार, शिवसेनेचे सर्व नेते उपनेते यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. ज्या माझ्या आई वडिलांनी कधीच विधान भवन पाहिलेलं नव्हतं, आज त्यांना विधान भवनामध्ये घेऊन येताना आणि अतिशय आनंदानं हे सन्मानपत्र स्वीकारताना अभिमान, आनंद आणि आनंदाश्रू या तिन्ही भावना मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. कालच आपण महिला दिन साजरा केला आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय लाडक्या बहिणीला इतका मोठा सन्मान दिला. हा सन्मान माझा नाही तर सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जे सांगितलं जातं की भारताच्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळेल, दर्जाची आणि संधीची समानता मिळेल, तोच सामाजिक न्याय आणखी गतिमान करण्यासाठी, ती संविधानाची मूल्य रुजवण्यासाठीच मला वाटतं कदाचित आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी हा निर्णय घेतला असावा. मी या ठिकाणी माझे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करेन. महाराष्ट्रातील तळागाळातील शोषित वंचित कुटुंबांच्या प्रश्नांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करेन आणि शिवछत्रपतींच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, महात्मा फुल्यांच्या आणि रमाई, सावित्री, भीमाई, जिजाऊ, अहिल्यादेवीच्या महाराष्ट्राची मान महाराष्ट्रामध्ये उंचावेल अशाच पद्धतीचं काम सावित्री, रमाई आणि जिजाऊची लेक म्हणून मी करत राहीन, अशा पद्धतीचं अभिवचन देते.